जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, याआधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील कोणत्या राज्यात HMPV विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे? तर HMPVचा पहिला रुग्ण हा भारतातील कर्नाटक या राज्यात आढळला असून कर्नाटकमधील बँगलोर या शहरात HMPVने ग्रसित 2 रुग्ण आढळले आहेत. मित्रांनो, हा HMPV विषाणू काय नवीन नसून हा जुनाच विषाणू आहे. याचा शोध शास्त्रज्ञांनी 2001 सालीच नेदरलँडमध्ये लावला होता. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला हा प्रश्न पाहण्यास मिळेल. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. इस्रोचे नवीन अध्यक्ष हे डॉक्टर व्ही नारायण बनले आहेत. बरं, डॉक्टर व्ही नारायण हे इस्रोचे कितवे अध्यक्ष असतील? तर व्ही नारायण हे इस्रोचे 11वे अध्यक्ष असतील. सध्या इस्रोचे 10वे अध्यक्ष म्हणून एस सोमनाथ कार्यरत आहेत. ते 14 जानेवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर व्ही नारायण इस्रोचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ हा 2 वर्षाचा असेल. डॉक्टर व्ही नारायण यांच्याविषयी एक्स्ट्रा माहिती सुद्धा नोट करून घ्या. त्यांचा जन्म 1964 मध्ये तामिळनाडू या राज्यात झाला असून त्यांनी आपले शिक्षण IIT खरगपूरमध्ये घेतलं आहे. त्यांनी IIT खरगपूरमधून क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये MTech तर IIT खरगपूरमधूनच एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये PhD देखील मिळवलेली आहे. MTech मध्ये ते सिल्वर मेडलिस्ट आहेत आणि 1984 साली ते इस्रोमध्ये सामील झाले होते. इस्रोच्या ASLV आणि PSLV रॉकेटवर देखील त्यांनी काम केलं असून 2018 मध्ये त्यांची लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली व आजतागत ते याच पदावर कार्यरत आहेत. त्यांनी GSLV Mk3 C25 या क्रायोजेनिक प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून देखील कार्य केलं होतं व त्यांना त्यांच्या कार्यासाठी NDRF कडून राष्ट्रीय डिझाईन पुरस्कार तर ॲस्ट्रॉनॉटिक सोसायटी ऑफ इंडियाकडून सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी चंद्रयान 3 मध्ये सुद्धा काम केलं होतं. या संबंधित काही GK क्विज सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, इस्रोची स्थापना कधी करण्यात आली? तर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली व इस्रोचे पहिले अध्यक्ष हे विक्रम साराभाई होते. आणि जर आपल्याला असं विचारलं की इस्रोचं सर्वाधिक काळासाठी अध्यक्षपद कोणी भूषवलं तर डॉक्टर सतीश धवन यांनी इस्रोचं सर्वाधिक म्हणजेच 12 वर्षासाठी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. इस्रोचं मुख्यालय कर्नाटकमधील बँगलोर या शहरात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रसिद्ध चिप उत्पादक कंपनी NVIDIAने लॉन्च केलेल्या AI मॉडेलचं नाव काय आहे? तर NVIDIAने आपल्या AI मॉडेलला कॉस्मॉस हे नाव दिलं आहे. बरं, कॉस्मॉस मॉडेल काय करेल? तर मानवाकडून भौतिक जगातील गोष्टी शिकून रोबोट्स आणि मशीनना त्या गोष्टी शिकवण्याचं कार्य करणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. NVIDIAने लॉन्च केलेल्या AI मॉडेलचं नाव कॉस्मॉस असं आहे. आणि अलीकडेच गुगलने एक क्वांटम प्रोसेसर लॉन्च केला होता. त्या क्वांटम प्रोसेसरचं नाव काय आहे? तर विलो असं त्या प्रोसेसरचं नाव आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर अलीकडेच कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेचा 10वा सदस्य बनला? ब्रिक्स या संघटनेचा 10वा सदस्य बनण्याचा मान इंडोनेशिया या देशानं पटकावला आहे. याआधी 2024 मध्येच आपण पाहिलं होतं की इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE हे 4 देश ब्रिक्स या संघटनेचे सदस्य बनल्यानंतर ब्रिक्सची सदस्य संख्या 9 इतकी झाली आहे. व आता 2025 मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने इंडोनेशिया हा ब्रिक्सचा नवीन सदस्य असल्याची घोषणा केल्यानंतर इंडोनेशिया ब्रिक्सचा 10वा सदस्य बनला आहे. बरं, येथे एक पॉईंट लक्षात घ्या. इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE बरोबर सौदी अरेबिया या देशाला सुद्धा ब्रिक्स या संघटनेचं सदस्यत्व ऑफर केलं होतं. पण शेवटच्या क्षणाला सौदी अरेबियाने आम्ही आताच ब्रिक्समध्ये सामील होणार नाहीत असा निर्णय दिल्यामुळे त्यावेळेस ब्रिक्सची सदस्य संख्या ही 10 ऐवजी 9 इतकी झाली होती. ठीक आहे, हा पॉईंट सुद्धा तुम्हाला समजला असेल, कारण काही न्यूजपेपरमध्ये तुम्हाला 10 ऐवजी 11 असं पाहण्यास मिळेल. त्यावेळेस कन्फ्यूज होऊ नका. सौदी अरेबिया अजून ब्रिक्सचा सदस्य झाला नसल्यामुळे ब्रिक्सची सदस्य संख्या 10 इतकीच आहे. बरं, 2024 साली 16वी ब्रिक्स परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर 16वी ब्रिक्स परिषद रशियामधील कझान या शहरामध्ये पार पडली. ब्रिक्स विषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या. ब्रिक्स या संघटनेची संकल्पना कोणी मांडली? तर गोल्डमॅन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी ब्रिक्सची संकल्पना मांडली होती. एक्झाममध्ये यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आल्यामुळे यांचं नाव लक्षात ठेवा. ब्रिक्स संघटनेची संकल्पना जिम ओनिल यांनी मांडली होती. त्यानंतर 2009 साली रशियातील एकातेरिनबर्ग येथे ब्रिक्सची पहिली शिखर परिषद पार पडली. 2010 साली ब्रिकमध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर या ब्रिकला ब्रिक्स असं नाव देण्यात आलं. सध्या या संघटनेला ब्रिक्स प्लस असं म्हटलं जात असून जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी
46% लोकसंख्या या ब्रिक्स प्लस देशांनी व्यापलेली आहे आणि जागतिक GDP मधील 35.6% हिस्सा या ब्रिक्स प्लस देशांचा आहे. या आधी ज्या ब्रिक्स परिषद झाल्या आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवा. 15वी ब्रिक्स परिषद दक्षिण आफ्रिका, 14वी चीन, 13वी भारत, 12वी रशिया तर 11वी ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न, 82व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात ड्रामा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच द ब्रुटलिस्ट या चित्रपटाला हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या गोल्डन ग्लोबमध्ये द ब्रुटलिस्ट या चित्रपटानेच महत्त्वाचे 3 पुरस्कार पटकावले असून दुसरे 2 पुरस्कार कोणते आहेत तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटातील ॲड्रियन ब्रॉडी यांना देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा द ब्रुटलिस्ट चित्रपटाचे दिग्दर्शक ब्रॅडी कॉर्बेट यांना मिळाला आहे. बरं, यावेळेसच्या 82व्या गोल्डन ग्लोबमध्ये सर्वाधिक नॉमिनेशन कोणत्या चित्रपटाला मिळाले होते तर सर्वाधिक नॉमिनेशन हे एमिलिया पेरेज या चित्रपटाला मिळाले असून या चित्रपटाला तब्बल 10 नॉमिनेशन होते. त्यापैकी या चित्रपटाने 4 पुरस्कार पटकावले आहेत. या 4 पुरस्कारामध्ये 2 महत्त्वाचे पुरस्कार सांगायचे झाले तर बिगर इंग्रजी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा एमिलिया पेरेज या चित्रपटानेच पटकावला असून हा चित्रपट फ्रेंच भाषेतील चित्रपट आहे. तसेच या चित्रपटाला विनोदी श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. या गोल्डन ग्लोबमधील इतर काही महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा नोट करून घ्या. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार फर्नांडा टोरेस यांना आय एम स्टील हर या चित्रपटातील अभिनयासाठी देण्यात आला. तर संगीत किंवा विनोदी श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता हा सेबॅस्टियन स्टॅन ठरला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ही डेमी मूर ठरली आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार किरण कल्किन यांना मिळाला असून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने जो साल्दाना यांना सन्मानित करण्यात आलं. व यावेळेसचं सर्वोत्कृष्ट मूळ गाणं एमिलिया पेरेज या चित्रपटातील इल माल ठरला असून बेस्ट टेलिव्हिजन मालिकेतील ड्रामा श्रेणीतील पुरस्कार शोगुन तर संगीत किंवा विनोदी श्रेणीतील पुरस्कार हॅक या चित्रपटाला मिळाला आहे. व यातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट. यावेळेस सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार फ्लो या चित्रपटाला मिळाला. या गोल्डन ग्लोब पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही क्षेत्रात देण्यात येत असून 1944 पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. आता हा प्रश्न पहा, मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्नॅक्स उत्पादनात महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला? तर आता मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्नॅक्स उत्पादनात महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी फराळ सखी हा उपक्रम सुरू केला. कोणता उपक्रम आहे तर फराळ सखी असे या उपक्रमाचं नाव असून या महानगरपालिकेने हा उपक्रम नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने सुरू केला आहे. या नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म विषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. याची स्थापना 2018 मध्ये करण्यात आली असून हे प्लॅटफॉर्म संपूर्ण भारतातील महिला उद्योजकांसाठी एक सहाय्यक परिसंस्था निर्माण करण्याचं कार्य करतं. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्या संस्थेने भारत पोल हे पोर्टल लॉन्च केलं? तर आता हे जे भारत पोल पोर्टल आहे हे CBI या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलं असून याचं उद्घाटन 7 जानेवारी रोजी अमित शहा यांनी केलं आहे. हे जे पोर्टल आहे हे CBIनेच विकसित केलं आहे व याच्या देखरेखीचं कार्य सुद्धा CBI द्वारेच करण्यात येईल. आता या CBIचा फुल फॉर्म काय हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्या राज्यात पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर हे सिक्कीम या राज्यात स्थापन करण्यात आलं. या पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचं उद्घाटन कोणी केलं असं जर विचारलं तर याचं उद्घाटन केंद्रीय पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी केलं आहे. बरं, आता हे सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर म्हणजे काय तर यामध्ये हानिकारक रसायने, प्रतिजैविक आणि कीटकनाशकांचा वापर टाळून मत्स्यपालन करण्याचं कार्य केलं जाणार आहे. सिक्कीम या राज्याविषयी हे तर माहितच आहे की हे भारतातील पहिलं सेंद्रिय राज्य असून आता या राज्याने सेंद्रिय मत्स्यपालन करणारे भारतातील पहिलं राज्य बनण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या बँकेद्वारे हर घर लखपती ही योजना सुरू करण्यात येणार आहे? मित्रांनो, आता ही जी हर घर लखपती योजना आहे ही SBI या बँकेद्वारे सुरू करण्यात येणार असून ही एक आवर्ती ठेव योजना असून या योजनेअंतर्गत दरमहा लहान रक्कम जमा करून ही रक्कम 1 लाखापर्यंत ठेवता येणार आहे व या रकमेवर सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक 6.75% वार्षिक व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.25% इतका वार्षिक व्याजदर मिळणार आहे.
बरं, SBI बँकेची स्थापना कधी करण्यात आली? तर 1955 साली SBI बँकेची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या राज्यात शास्त्रज्ञांनी बँडेड रॉयल हे फुलपाखरू प्रथमच शोधलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच त्रिपुरा या राज्यात प्रथमच बँडेड रॉयल हे फुलपाखरू सापडलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो प्रवासी भारतीय दिवस आहे हा दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो व हा दिवस 9 जानेवारीला साजरा करण्यामागे सुद्धा इतिहास असून 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात परतले होते. त्यासाठी हा दिवस 2003 पासून 9 जानेवारीला साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील कोणत्या राज्यात जनरेशन बीटा अंतर्गत पहिले बाळ जन्माला आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.